नमस्कार मित्रांनो, मी विशाल शिरोले, कांस्य थाळी फूट मसाज मशीन मॅन्युफॅक्चरर. मी सुद्धा डेली मसाज घेतो. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की काही काही जणांचं पायाचं काळं निघतं, काही काही जणांचं निघत नाही आहे. तर कसं असतं, शेवटी तुमच्या अंगात उष्णता किती आहे ह्याच्यावरती याचं काळंपण ठरत असतं. तर तुम्ही नियमित करत असाल, ठीक आहे, शरीरात हीट बॅलन्स झाली असेल तर निश्चितपणे तुमच्या शरीरातलं काळं जे आहे ते हळूहळू प्रमाण कमी होत जाईल. मग मसाज थांबवायचा का? नाही, मसाज थांबवायचा नाही. मसाज तुम्ही कंटिन्यू करा. जर तुम्ही घरी मशीन घेतलं असेल तर तुम्ही कंटिन्यू मसाज केलेलं उत्तम राहील, कारण ह्याचा आपल्याला त्रास तर काहीच नाही ना, फायदेच आहेत. फक्त जर तुम्ही बाहेर मसाज सेंटरला मसाज घेण्यासाठी जर जात असाल तर किमान एक आठवडा तरी महिन्यातून केलंच पाहिजे. दररोज केलं तर काही तोटा नाही आहे, पण जर समजा काही आर्थिकदृष्ट्या जर बघायला गेलो, ठीक आहे, तर किमान एक आठवडा तरी केलं पाहिजे, म्हणजे याचे फायदे तरी आपल्याला मिळत राहतील. आता मशीन घ्यावी कोणती? आता बाजारात बऱ्याचशा मशीन आहेत. अगदी आता मी तर बघितलं, स्वस्तातल्या स्वस्तात अगदी 13,000 पर्यंत आहेत. आता ते कशी एवढे स्वस्त बनवतात मला पण माहिती नाही आहे, कारण माझं तरी कॉस्टिंग एवढं कमी जात नाही कधी. आता माझी जी मशीन आहे ही तुम्ही आता बघत आहात, ही आपण जर कॅश ऑन डिलिव्हरी केलं कोणी तर आपण त्याला 27,500 मध्ये देतो, ऑल ओव्हर इंडिया. ठीक आहे. जर तुम्ही प्रीपेड ऑर्डर केलं तर 2,000चा डिस्काउंट आहे, म्हणजे 25,500ला तुम्हाला मिळेल ही मशीन. आणि जर कोणी सेल्फ पिकअप केलं, म्हणजे बाबा आमच्या कंपनीमध्ये आली मिरजला आणि तिथून जर तुम्ही मशीन उचलला तर तुम्हाला 24,000ला बसेल. आता इथं 24,000ला का? जर जो पॅकिंग डिलिव्हरीचा खर्च 1,500 रुपये आहे तो मी कमी करतोय. ह्या गोष्टी मी म्हणजे जास्त असं कोणतंही चार्जेस न लावता सुटसुटीत केलेले आहेत. तुम्ही म्हणाल की मग किमती कमी जास्त कशावरून होतात? तर एक असतं की बिल्ड क्वालिटी. आता वरती हा जो तुम्ही बॉक्स बघताय जो पावडर कोटिंग आहे पूर्णपणे, त्याचा जो पत्रा वापरला आहे, त्याचं वजन किती भरतंय, स्ट्रेंथ किती आहे, त्याच्यावरती बॉक्सची किंमत राहील. ही आता काशाची थाळी. आता काशाची थाळी जी आहे ह्याची किंमत कॉपर आणि टीनचं पर्सेंटेज किती आहे, शिवाय हे लीड फ्री जर असेल, म्हणजे आता लीड म्हणजे शिसं की जे आपल्या शरीराला घातक आहे आणि ती एक इम्प्युरिटी आहे. ज्यावेळी ही कांस्य धातू तयार करतात त्याच्यावेळी ती इम्प्युरिटी तयार झालेली आहे, तर ती आपल्याला यात नको आहे. जर जेवढं तुम्ही शुद्ध बनवायला जाल तेवढी त्याची प्रोसेस कॉस्ट वाढणार आणि त्यानुसार काशाची किंमत वाढणार. आता काही काही जणांचं काशामध्ये लीड पण नाही आहे, पण झिंक असतं बघा. झिंक का घालतात? तर यात महाग काय आहे, तर टीन हा धातू जो आहे तो महाग आहे थोडा. ठीक आहे, कॉपर पण महागच आहे, पण त्याच्या दृष्टीनं जर विचार केला तर टीन महाग आहे. ठीक आहे, मग आपल्याला किंमत तर कमी करायची आहे. मग काय करतात, त्याच्यामध्ये झिंक ॲड करतात. मग कॉपर, टीन आणि झिंक जास्त पर्सेंटेजमध्ये पण ॲड केलं जातं थोडंफार, जेणेकरून किंमत मग कमी होते. आता ओरिजिनल कासं जे आहे ते आपल्याला आत्ता हे मिळतंय 2,250 रुपये किलोनं. ठीक आहे, तर वाटी थोडी महाग जाते, कारण काय त्याचं काय बनवण्याचे चार्जेस क्रिटिकलनुसार थोडेफार वेगवेगळे. आता हे 5 मिनिट झालेले आहेत, आपलं क्लॉकवाईजचं थांबलेलं आहे, अँटी क्लॉकवाईजचं चालू झालेलं आहे. तर जसे तुम्ही कासं बनवाल तशा पद्धतीनं हे त्याची किमती आहेत. आता बरेच जण म्हणतात
की मला भरपूर डॉट हवेत थाळीवरती. अहो, भरपूर डॉटची काय गरज आहे? हे जर तुम्ही डॉट बघितले सफिशियंट आहे. तुमचे पाय जे आहेत ते स्टेशनरी आहेत. पायाची मुवमेंट आपली आपण अशी एवढीच करतोय, तर बरोबर आहे. आणि डॉट जे आहेत ते खालीवर बसवलेले आहेत. तुम्ही बघाल तर एका सर्कम्फरन्सला नाही, थोडे वर खालीवर बसवलेले आहेत, जेणेकरून तुमचे पायावरचे सगळे पॉईंट दबले जातील. ठीक आहे. आणि आपल्याला महत्त्व जास्त कशाचं आहे, तर काशाच्या थाळीचं महत्त्वाचं आहे. मग हे डॉट तुम्ही भलेही लोखंडाचे बसवा, स्टीलचे बसवा, कॉपरचे बसवा, कशाचेही बसवा, त्याचं फक्त काम काय आहे, तर ॲक्युप्रेशर तुम्हाला पायांना देणे. मग थाळीवरती पण आहेत आणि हे वाटीवरती पण आहेत. एवढे सफिशियंट आहेत. अतिरिक्त जर तुम्ही डॉट 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 हेच करत जर गेला तर थाळीशी संपर्क येणार नाही. थाळीशी संपर्क जर आला नाही तर जास्तीत जास्त जेवढा संपर्क कमी होईल तेवढं आपल्याला काशाच्या थाळीचा लाभ कमी मिळेल. त्यामुळे कमी डॉटवालीच मशीन घ्या, जेणेकरून आपल्याला ॲक्युप्रेशरसुद्धा होईल आणि काशाचा लाभसुद्धा घेता येईल. आता बरेचसे जण म्हणतात मला की तुम्ही सर्टिफिकेट देता का? तर आपल्याला काशाच्या थाळीचं लॅबचं सर्टिफिकेट मिळतं, की जे आम्ही सांगलीत डेल्टा लॅबमधून चेक करून घेतो. आता ही जी डेल्टा लॅब आहे ती आहे NABL अप्रूव्ड लॅब, की जिथं आमच्या कुपवाड मिरज MIDCतून जे काही मेटॅलर्जिकल आहे सगळ्या कंपन्यावर का तिथूनच टेस्टिंग करून घेतात. बेंडिंगची असेल, मटेरियलची स्ट्रेंथ किती आहे बघायची असेल, सगळ्या तिथून केल्या जातात. त्यामुळे ती एकदम स्टँडर्ड अशी लॅब आहे. तिथूनच हे आपलं कासं पण चेक केलं जातं. आता सगळ्या आपण थाळ्या वाट्या चेक करतो का? तर बिलकुल नाही. आता ही एक थाळी किंवा एक वाटी ह्यातली चेक करायची झाली तर माझी एक वाटी ती खराब होत जाते, थोडक्यात तुटूनच जाते असं समजा. ते त्यांची टेस्टिंग करताना आता मी सांगितलंय कंसाऱ्याला पुढच्या वेळी की बाबा मला तुझ्यातलं एक पीस त्यातला पाठवत जा की जो टेस्टिंगसाठी उपयोग होईल, कारण त्यांना फ्लॅट पीस लागतो आणि तो तुटण्याची शक्यता आहे म्हणून आधीच सांगितलं जातं त्यांच्याकडनं. केमिकल कंपोजिशन बघताना थोडा ग्राइंडर वगैरे मारतात त्याला, तो वीक होतो तिथं. त्यामुळे मला परत ड्रिल वगैरे मारायचं झालं तर तिथं तुटूनच जातो. दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये असते ती मोटर. आता मोटर तर बरेच जण म्हणतात की स्वस्त, एवढी महाग कशी काय मोटर? तर याच्यामध्ये तुम्ही जेवढं बघाल कॉपर वाइंडिंग आणि ॲल्युमिनियम वाइंडिंग असे दोन प्रकारचे मोटर येतात. तुम्ही कधी दुकानात तुमचा इलेक्ट्रिकल मित्र जर असेल तर त्याच्याकडून सुद्धा तुम्ही खात्री करून घेऊ शकता की असं काही असतं का, कॉपर वाइंडिंग ॲल्युमिनियम वाइंडिंग वेगळं, दोन्हीच्या किमतीत फरक असतो का ते विचार करा. कारण ॲल्युमिनियम वाइंडिंगची मोटर वापरा आणि फेकून द्या असं असतं. कॉपर वाइंडिंगचं कसं आपण रिवाइंडिंग करू शकतो. दुसरी गोष्ट त्याच्या पुढे असतो तो गिअर बॉक्स. आता गिअर बॉक्समध्ये सुद्धा असं असतं की नायलॉनची गिअर असतात बऱ्याच ठिकाणी. म्हणजे आता तुम्हाला स्वस्तात बनवायचं झालं तर सगळं स्वस्तातलंच मटेरियल येणार ना तिथं. मग त्या मोटर स्वस्त असतात, मोटर प्लस गिअर बॉक्स. आणि तुम्हाला ज्यावेळी चांगलं हेवी ड्युटीवालं जर पाहिजे असेल तर तुम्हाला त्याप्रमाणे किंमत मोजावीच लागते. आता मी तशी किंमत मोजून त्यांच्याकडून मोटर घेतोय. आता ती किंमत ह्याच्यामध्ये मशीनमध्ये ॲड होते आणि तुम्हाला तशा प्रकारे मग सगळी गोळाबेरीज करून आणि माझं प्रॉफिट ॲड करून मशीनची किंमत मी सांगतो तुम्हाला. लक्षात घ्या. हे 10 मिनिटं झालेले आहेत. आपलं एक सेशन झालेलं आहे. पुन्हा आपल्याला सेशन एक्स्ट्रा घ्यायचं आहे. फक्त हे बटन दाबतोय. अगदी हेवी ड्युटी, अगदी तुम्ही पायाने पायाने दाबून बघा, दोन्ही हाताने दाबा जोरात, मशीन थांबणार नाही.
10 मिनिटाचंच का ठेवलेलं आहे, तर आयुर्वेदात सांगितलं की एका पायाला 10 मिनिटं कमीत कमी मसाज करायचा आहे, म्हणून आम्ही 10 मिनिटं ते ठेवलेलं आहे. तुम्ही ही टायमिंग वाढवू सुद्धा शकता किंवा कमी सुद्धा करू शकता. आता ही वरती जे दिसतंय तुम्हाला ते 10 मिनिटं जे लिहिलं आहे ते टायमर आहे. खाली हिरव्या अक्षरात दिसतोय तो काउंटर आहे आणि इथं माझं नाव आहे आणि मोबाईल नंबर आहे. हा ब्रँड चेक करून घ्या बरं का मित्रांनो, कारण असा सेम कलर बनवणारे भरपूर झालेत. आता माझं 5 वर्ष झालं तयार करतोय मी. आता सेम सगळं दिसतंय म्हणून ह्या सगळ्या मशीन विशाल शिरोलेच्या असतील असं नाही, खात्री करत जावा. आता वरून वरून सेम दिसतात म्हणून मशीन सगळ्या सेमच असतात असं नाही आहे. बरोबर आहे का नाही? म्हणतात ना, दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं. ह्याच्या बाबतीतही तसं लागू पडतं. अरे वरवरणाचं सगळ्या मशीन सेमच आहे, मग ह्यात काय वेगळं आहे? ही स्वस्त आहे, चला आपण स्वस्त घेऊ. स्वस्त घेऊन गळ्यात मारून घ्यायची, मग नंतर पश्चाताप करायचा. आयला जरा एवढं पैशाकडे बघितलो आणि घेऊन बसलो. एक गोष्ट झालेली आहे. एका कस्टमरचं नाव आता सांगत नाही, पण त्याने मशीन घेतलं एकाकडून. त्यावेळी आय थिंक त्यानं काहीतरी 23,000ला घेतलं होतं मशीन, ठीक आहे, आणि माझी 27,500 किंमत होती. तर मशीन मागवली, म्हटलं त्याला काहीतरी ट्रान्सपोर्ट नाही. आपण ट्रान्सपोर्टनं मशीन कधीच पाठवत नाही, आपण डिलिव्हरी कुरिअरनं पाठवतो, कारण कोणत्याही प्रकारचं डॅमेज वगैरे व्हायला नको. त्यामुळे कुरिअरचे पैसे आपण घेतोय तुमच्याकडून, पण सेफ आणि सिक्युअर पद्धतीनं तुमच्याकडे जातं, होम डिलिव्हरी मिळतं. आता बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की मशीन मला किती दिवसात मिळेल. आता कसं आहे, आम्ही साधारणपणे सांगतो की 4-5 दिवसात आपल्याला मशीन आपल्या घरपोच मिळेल. आता एक इश्यू तसा झाला होता, गणपतीपुळेला च्या जवळच एक गाव आहे. आता तिथं काय झालं होतं, मशीन मी पाठवल्यानंतर इथनं 12 ऑगस्टला पाठवलं, 15 ऑगस्ट 16 ऑगस्टपासून गणपतीपुळेमध्येच मशीन दाखवत होतं. तिथून पुढून काही हालचालच होईना. मी कुरिअरवाल्यांना इथून ॲग्रिगेटरला विचारतोय, तर त्यांच्या गावाला जायला ज्यावेळी पार्सल उपलब्ध होईल, एका पार्सलसाठी तो तिकडे जाणार नव्हता. असं ज्यावेळी आमचा कस्टमर तिथे गेला, त्यानं सेल्फ पिकअपसाठी गेला, त्यावेळी त्यांच्याच गाडीतून त्यानं तिथं मशीन डिलिव्हर केलं. ते उत्तम केलं, परंतु कसं होतं की त्यांची पार्सल किती आहेत या हिशोबानं ते डिलिव्हरी करतात. म्हणजे जरी मी 4 दिवसात सांगितलं तरी 4 दिवसातच होईल असं नाही, कारण शेवटी तेही त्यांचा विचार करतील, एका पार्सलसाठी मला जाणं परवडणार आहे का, कारण ही बारक्या गाडीतनं जात नाही, मोठी गाडी असते त्यांची, त्या मोठ्या गाडीतून तुम्हाला पार्सल हे घेऊन येतात. त्यामुळे थोडंफार 1-2 दिवस इकडं तिकडं होऊ शकतं. जास्त फरक कसा होईल, ज्यावेळी ॲमेझॉन फ्लिपकार्टचा ज्यावेळी सेल असतो त्यावेळी सुद्धा इम्पॅक्ट होतो, कारण बरेचसे ॲमेझॉनचे जे पार्सल आहेत ते डिलिव्हरी कुरिअरनेच जातात, कारण त्यांच्याकडं भरपूर ठिकाणी डिलिव्हरीची सोय आहे. थोडंसं महाग आहे हे कुरिअर, पण म्हणजे सर्व्हिस तरी आत्तापर्यंत मला चांगली भेटली आहे. बरं, आता ह्या मशीनसोबत मी तुम्हाला काय काय देतो, तर ह्या मशीनसोबत तुम्हाला इथे ही वाटी ज्यावेळी कालांतराने लूज होईल क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज फिरून, तर ती आवडण्यासाठी ॲलन की एक देतोय, टी ॲलन की ती साधारण तुम्हाला मी दाखवतो. एक हे अशा प्रकारचे टी ॲलन की जी इथं बसते, हे आपण कमी जास्त करू शकतो. आता यात आपल्या मशीनमध्ये खाली तुम्हाला ऑइल पडलेले दिसते, हा ऑइल कलेक्शन ट्रे आहेच, शिवाय मी तुम्हाला एक एक्स्ट्रा प्लॅस्टिकचा ट्रे देतो की ज्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कलेक्ट करू शकता. म्हणजे आता बरेच जण म्हणतात, इथे आम्ही काय सांगतो की स्पंज ठेवा,
किंवा नंतर फडक्याने पुसून घ्या. आता काही जणांना कसं असतं की आम्ही ही काही गोष्ट करत बसलो नाही. एक त्यांच्यासाठी काय आहे तर ऑइल कलेक्शन ट्रे आहे, त्याच्यामध्ये सगळं ऑइल कलेक्ट होईल, ते नंतर फेकून द्या. साधं सोपं बनवलं ते. आणखी परत आता तुम्ही नवीन सुरुवात करताय, आता हे पाय पुसायचे कसे, हे पाय पुसण्यासाठी एक तर टिश्यू पेपर पाहिजे, कॉटन वेस्ट पाहिजे. बरेच जण म्हणतात कॉटन वेस्ट, आता कॉटन वेस्ट मी काही देऊ शकत नाही, पण मी काय केलं, एक 100 नग टिश्यू पेपर आता मी तुम्हाला मशीनसोबत देतो. 100 नग तुम्हाला एका कस्टमरला 2 एक 50 कस्टमर तर होऊन जातात. ठीक आहे. परत आणखी काय देतोय तर ह्याच्याबरोबर एक ॲक्युप्रेशरची मॅट आहे. ती मॅट प्लॅस्टिकची आहे, त्याला स्पाइक्स आहेत, मॅग्नेट आहेत. ठीक आहे. मग आता तुमच्याकडे एखादा कोण कस्टमर आला, तो वेटिंगला बसला आहे, तो म्हणतो याला याचे 10 मिनटं होऊस्तोपर्यंत मी काय करू, मग तो मोबाईलमध्ये बघत बसेल, काय तर करेल. तर त्याला एंगेज करायसाठी ते ॲक्युप्रेशरची मॅट त्याला द्यायची. एक तर तो त्याच्यावरती उभा राहील किंवा बसल्या बसल्या पाय ठेवून बसेल, त्याचाही लाभ त्याला मिळेल. अजून एक गोष्ट देतो ह्याच्याबरोबर, ते हँड ग्रिपर. आता तुम्ही बघितलं असेल ते हाताला मनगटात स्ट्रेन देण्यासाठी हँड ग्रिपर जिममध्ये वापरतात, ते एकाला द्यायचं. त्याचा तो व्यायाम करत बसेल, तोही लाभ त्याला होईल. म्हणजे आपल्याकडं आल्यानंतर त्याला लाभच लाभ व्हायला पाहिजे आणि तो पुन्हा पुन्हा आला पाहिजे की अरे बाबा ह्याच्याबरोबर हे पण मला मिळतंय, हे पण सेशन होतोय, असं काहीतरी त्याला वाटलं पाहिजे. आता बॅनर पण तुम्हाला मी देतोय, 3 फूट बाय 4 फूटचा बॅनर आहे की ज्याच्यामध्ये फूट रिफ्लेक्सोली चार्ट आहे. मग तो चार्ट काय कर सांगतोय तर हे पण जे ॲक्युप्रेशर पॉईंट वरती लावलेले आहे, तर त्या ॲक्युप्रेशर पॉईंटमुळे आपले कुठलेही पॉईंट दबल्यानंतर आपल्याला कुठला लाभ होतोय तिथं, म्हणजे कोणता ॲक्युप्रेशर पॉईंट पायातला हृदयाचा आहे वगैरे, हे सगळं वर्णन त्याच्यामध्ये आहे. दुसरी गोष्ट, या थाळीचा जो फायदा आहे तो हिंदी आणि इंग्लिशमध्ये बनवलेला आहे. आता मराठीत काढले तर कसं आहे, बऱ्याच माझ्या मशीन जे आहे ते ऑल ओव्हर इंडिया जातात. ठीक आहे. त्यामुळं मी जे आहे ते हिंदी आणि इंग्लिशमध्ये बनवलेलं आहे. आता कोणत्या तेलाचा काय फायदा होतो ते सुद्धा वर्णन त्याच्यामध्ये आहे. म्हणजे मशीन घेतल्यानंतर तुम्हाला बॅनर सुद्धा छापावा लागणार नाही, तो सुद्धा तुमचा खर्च वाचलेला आहे. हा सगळा मिळून कॉम्बो जर तुम्हाला 27,500 मध्ये मिळत असेल तर विचार करा, तुमची एकतर मशीन खरेदीनंतरची पैशाची बचत आहे, कोणत्याही प्रकारचा मेंटेनन्स याच्यात येणार नाही आहे. आता मेंटेनन्स येणार नाही आहे म्हणजे काय नेमकं, तर मोटरला प्रोटेक्शनसाठी रिले टाकलेले आहेत. आता तुमच्या गावाकडं लाईट ये जा करत असेल, ठीक आहे, तर मोटरला प्रोटेक्शनसाठी रिले स्वतः खराब होईल पण मोटरला प्रोटेक्शन होईल, म्हणजे त्यातनं पुढं करंट येणार नाही. ठीक आहे. तो बदलायचा कसा, तो अगदी सोपा आहे. जसं आपण घरी पेन ड्राईव्ह वापरतो तसं त्याच्या प्रकारे त्याच्या पिना असतात, त्याच्यामध्ये तो खुपसलेला असतो, तो ओढून काढायचा आणि त्या जागी नवीन बसवायचा. तो उलट सुलट बसत नाही, त्यामुळे तुम्ही चुकीचा बसवला का तर असं अजिबात होणार नाही. आता तो जायचे चान्सेस किती, तर आता ह्या 5 वर्षात फक्त मी 4 ते 5 जणांनाच फक्त मी तो रिले पाठवून दिलेला आहे की त्यांचा तो रिले खराब झाला होता म्हणून, म्हणजे त्याचे पण जायची पॉसिबिलिटी एकदम कमी आहे. पण आपण सगळं प्रोटेक्शन घेतलेलं आहे. आता ह्या मशीनसाठी आर्थिंगची गरज आहे का असं लोक विचारतात. तर आर्थिंगची गरज आहे, आपल्या घरी आर्थिंग असलंच पाहिजे. स्पेशल आर्थिंगची गरज नाही, घरातलं आर्थिंग आहे ना बस होतोय तेवढं. बरं, जर आर्थिंग नसेल, आता 10 मिनिटं झालेले आहेत आपली, आता 20 मिनिटं झालेली आहेत, मी कंटिन्यू मसाज करत आहे. का करत आहे तर त्याचा काही त्रास आहे का, तर बिलकुल नाही आहे. तुम्ही किती वेळ करू शकता. आता तुम्ही सकाळी उठला, मोबाईल घेऊन बसताय, यायचं खुर्चीवर बसायचं, मोबाईल घ्यायचा आणि मसाज घेत बसायचं.
आता तुम्ही बघताय मी एकदाच तेल टाकलेलं आहे, मला परत तेल टाकावं लागलंच नाही आहे. कारण माझी कफ प्रवृत्ती आहे, माझी त्वचा तेलकट आहे, तर तेल जास्त ॲब्सॉर्ब होत नाही. आता ज्यांची वात प्रकृती आहे, वृक्ष आहे, तर त्यांचं तेल जरा जास्त ॲब्सॉर्ब होतं. माझं तर तेल जास्त ॲब्सॉर्ब झालेलं नाही, हे तुम्ही बघू शकता. माझी मिक्स बरं का, म्हणजे पित्त आणि कफ हे दोन मिक्समध्ये येतं माझं, कारण मला पित्ताचा पण त्रास मला सुद्धा आहे. आता आपला विषय राहिला बाजूला. तर जेवढा तुम्ही मसाज कराल तेवढं तुमच्या फायद्यासाठी आहे. आता हा योगा रोलर आहे बरं का, फ्री टू रोटेट आहे. ह्याच्यावरती पण आपल्याला स्पाईक दिसतात, जे माझ्या अशा पेंट्यांना इथं मी मसाज करतो, इथं त्यावेळी प्रेशर देऊन त्यावेळी इथं दबलं जातं. हे इथं त्याचा पण आपल्याला फायदाच होतो. ही 3 मिनटं माझी संपली की 30 मिनिटाचा माझा सेशन कंप्लीट होतो. तुम्ही घरी जर वापरत असाल तर मी सुद्धा तुम्हाला रिकमेंड करेन की जास्तीत जास्त त्याचा फायदा घ्या. तुम्ही भले मशीन कुठून घ्या, तसं काही नाही की माझ्याकडनंच घेतलं पाहिजे. कुठून घ्या पण चांगलं घ्या, दणकट घ्या. एकदा घेतलं की त्याला पुन्हा कोणत्याही प्रकारचा खर्च करावा लागणार नाही अशा पद्धतीचं घ्या. माझा काय असा दावा नाही की मीच एकटा चांगलं तयार करतोय, बाकीचे भंगार तयार करतात, असं बिलकुल नाही. बरेच जण प्रामाणिकपणे करणारे सुद्धा असतील यात, त्यांच्याकडून सुद्धा घेऊ शकता. कारण शेवटी आरोग्याचा प्रश्न आहे. 4 पैसे स्वस्त न बघता थोडं आरोग्याकडे बघताना पैसे खर्च करा. आत्ता खर्च कराल तर दवाखान्याचा खर्च जरा कमी होईल, कारण तुमची पित्त उष्णता कमी झाली की गोळ्या कमी होतील, आरोग्याचा लाभ चांगला मिळेल. लोक दवाखान्यात गेले की मग पैसा बघत नाही, पण आधी मशीनला खर्च करायचं म्हणलं की लय पैसे बघतात. एवढं कुठं असते काय, तेवढं कुठं असते काय, बरेचसे विचित्र विचित्र लोक सुद्धा भेटतात. एवढी किंमत कशी काय. माझं एकच असते, बाबा तुम्हाला तिथं स्वस्त मिळते तिथं घ्या जावा बाबा, काय अडचण नाही आपली. काय आमचा हट्ट नाही आहे माझ्याकडनंच घ्या म्हणून. आता सेशन कंप्लीट झालेला आहे. हे पाय बघा फूट थाळी. मसाज मशीन चाहिए तो आज ही विशाल शिरोले जी से कांटेक्ट करें, क्योंकि इनकी मशीन सस्ती नहीं सबसे अच्छी है। कंस्या थाली फुट मसाज मशीन विशाल शिरोले जी से ही लेना, क्योंकि ये लैब टेस्टेड है।